पाकिस्तानच्या विरुद्ध आपली सेना उत्कृष्ट लढत आहे. एकदम प्रोफेशनल ग्लोबल स्टँडर्ड लेवलने. राजकीय नेतृत्व एकदम परिपक्व आणि परफेक्ट काम करत आहे. भारतीय लोकांनी काय केलं पाहिजे? लक्षात घ्या, आपल्याला आता ॲक्शन घ्यावी लागेल भारतीय नागरिक म्हणून. पाकिस्तान हा असा देश आहे आता की ज्याला भारतीयांची रक्ताची चटक लागलेली आहे. ही सामान्य गोष्ट नाही आहे. एखादा वाघ जेव्हा प्राण्याला मारतो आणि एखादा नरभक्षक वाघ होतो, त्यात फरक आहे. रक्ताची लत चटक लागते त्याला. पाकिस्तानला भारताच्या रक्ताची चटक लागलेली आहे. फाळणीपासून आजपर्यंत अनेकांचं रक्त पिलेलं आहे या देशाने. आपलं सैन्याचं, सामान्य नागरिकांचं, महिलांचं, मुलांचं रक्तपिपासू नेशन आहे हा. रक्तपिपासू देश झालेला आहे. मी पाकिस्तानच्या विरुद्ध म्हणून बोलतोय असं नाही आहे. ह्या देशाचं खासियत आहे. हिटलरने 6 लाख जीवचं रक्त प्यालेलं आहे. पाकिस्तान हा त्याच्याहीपेक्षा भयानक रक्तपिपासू देश आहे. हिटलर गेला, पण जर्मनी बदलला. पाकिस्तान कधी बदलणार नाहीत. असे पुनीर जाओ, मुशर्रफ जाओ, आणखीन काही हो. मग काय करायचं? तर ज्यांना ज्यांना असे लोक आहेत भारतामध्ये जे आता आजारी आहेत, माझ्यासकट मरायला आलेले आहेत, इच्छामरण करायला तयार आहे, बलिदान करायला तयार आहे, हे 20 वर्षापूर्वीची माझी प्लॅन होता. अशा लोकांनी आता पाकिस्तानात जावं आणि पाकिस्तानला आपलं रक्त द्यावं. स्वतःला कापून घ्यायचं, नस कापून घ्यायची आणि एकाच वेळेस 10,000 लोकांनी जाऊन रक्त पाजायचं. जगाच्या इतिहासात असं कोणी केलेलं नाही. 10,000 भारतीय नागरिकांनी पाकिस्तानात जायचं. जर तुम्हाला पाकिस्तानात शक्य नसेल तर त्यांची जी एम्बसी आहे दिल्लीमध्ये तिथे जायचं आणि तिथे जरा शक्य नसेल तर जिथे असाल तुम्ही आपली नस कापा, रक्त गोळा करा बाटलीमध्ये आणि पाकिस्तानच्या नकाशाला ते रक्त पाजा. असं पाजा. रक्ताच्या बाटल्या, हजारो रक्ताच्या बाटल्या पाकिस्तान एम्बसीला पाठवा की घ्या. त्यांच्या नरड्यामध्ये त्यांना रक्ताची ओकारी येईपर्यंत पाजा. जगाच्या इतिहासामध्ये हे पहिलं उदाहरण असेल की भारतीय नागरिक कुठलेही दहशतवादी कृत्य नाही करणार, बलिदान देईल. तुम्हाला रक्त पाहिजे ना, म्हणजे सुभाषचंद्र बोस म्हणायचे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. पाकिस्तानच्या केसमध्ये माझं स्लोगन आहे, मैं तुम्हें खून पिला के मारूंगा. पाकिस्तान पाकड्यांनो, मी तुम्हाला रक्त पाजून मारेन. 10,000 भारतीय लोक तयार झाले पाहिजे. मी तयार आहे. ज्यांना व्हायचं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर संपर्क करावा. सरळ नस कापायची, रक्ताचे सगळं रक्त शरीरातलं बाहेर टाकायचं, बाटल्यांमध्ये गोळा करायचं, रक्त सांडायचं, हे लाईव्ह करायचं. संपूर्ण जगभर हंगामा करायचा की पाकिस्तानला 10,000 भारतीय लोकांनी आणि तरुण स्त्रिया मुलांनी सहभाग नाही घ्यायचा. जे मृत्यूशर पडलेले आहेत आणि त्यांना मी मृत्यू यात्री म्हणेन. फिदाईन जिहादी कुर्बानी नाही, मृत्यू यात्री. जे मृत्यूचे आनंदाची यात्रा